मी हा व्हिडिओ याच्यासाठी टाकतोय की मी बाग काढल्यानंतर बऱ्याच कमेंट आल्या की आम्ही सुद्धा बाग काढतो. तर माझी परिस्थिती जी आहे ती ह्या व्हिडिओमध्ये शेवटला तुमच्या लक्षात येईल की तुम्ही बाग काढावी का नाही काढावी. तुमच्या ज्यांना शक्य असेल तर बाग काढू नका, किंवा मग माझ्या ज्या अडचणी आहेत ते तुमच्या असतील तर तुम्ही तो विचार करायला हरकत नाही. पण हा व्हिडिओ पूर्ण बघूनच निर्णय घ्या, कारण की कुठलीही गोष्ट जी आहे ती इतक्या बरोबर नाही सांगता येणार. एक 2-3 मिनिटाच्या रीलमध्ये ती सांगता येणार नाही. तर जो पूर्ण व्हिडिओ बघेल त्याला ते लक्षात येईल की आपण काय करायला पाहिजे. या कुठल्याही फळामध्ये पहिलीच गोष्ट सांगतो, यामध्ये बऱ्याच कमेंट लगेच येतात की याच्यामध्ये आळे असतात. या कुठल्याही फळामध्ये आम्ही जवळजवळ 10 फळं या ठिकाणी कट करून पाहिले तर कुठल्याही फळामध्ये आळी निघलेली नाही. आणि रिलायन्सला जे पाठवले ते त्यांनी त्या टेस्ट करूनच पाठवले, त्यांनी त्या टेस्ट करूनच घेतले, पण त्याच्यामध्ये आळी निघलेली नाही. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. तर ती आळी का निघली नाही, त्यांनी त्यासाठी काय केलं ते पण आपण विचारू. ते एकंदरीत सगळ्या प्रश्नाचे उत्तर, भरपूर काही प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घ्यायचा नक्कीच बापूकडून प्रयत्न करू. बापूचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, खूप माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यांचे अगोदरचे तुम्हाला लक्षात येतील, ज्यामध्ये आपण फवारण्या आणि खत नियोजन लागवड याविषयी त्यांचे जे मार्गदर्शन आहे ते त्यांनी केलेलं आहे. त्यांचं मला जर सांगायचं ठरवलं थोडक्यामध्ये तर त्यांचं जवळजवळ एक आहे आताच्या याच्यामध्ये 2-3 दिवसांना आमचा फोन आहे. तर त्यांचं सगळ्यात प्रगतीपथावरचं काम सध्या जवळजवळ आता सध्या आपल्याकडे द्राक्ष किती बाबू? 21 एकर द्राक्ष आहेत आणि सगळ्याच्या फवारण्या चालू आहेत. तर फळबाग बऱ्यापैकी त्यांच्याकडे आहे. त्याचा सुद्धा अनुभव त्यांनी या जे फळ या फळाला लावलेला आहे. तर त्यांची आपण आता ओळख करून घेऊन सगळ्या प्रश्नाचे उत्तर सरांकडून झाले, बापूकडून झाले आणि यांच्याकडून कृष्ण बापू यांच्याकडून घेऊ. राम राम. राम राम. आपला एकदा परिचय करून द्या पुन्हा एकदा. नमस्कार, राम राम. मी कृष्णा भानुदासराव क्षीरसागर, राहणार कडवंची, तालुका जिल्हा जालना. आपण बघत असाल आता या बॅगमध्ये, या प्लॉटमध्ये, सीताफळाच्या बागेमध्ये ही बाग आज रोजी 8 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे. ही बळीराजा गोल्डन म्हणून नावाची व्हरायटी आहे. पण त्या बागेमध्ये मला सातत्यानं दरवर्षी पैसे भेटले, की नुकसान असं काही झालं नाही. मागच्या 2 वर्षापासून सीताफळामध्ये जे लोकांचे जे प्रश्न होते वा माझे पण होते की सेटिंगचा, पण मला असा काही फारसा त्रास सेटिंगला झाला नाही, कारण की ही जमीन एकदम हलकी, एकदम खडक आहे. याच्यामध्ये सेटिंगचा कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत तरी मला त्रास झाला नाही. पण आळीचा त्रास मात्र 2 वर्षापासून शेतकऱ्यांना फारसा भेडसावत आहे. आणि गेल्या वर्षी काही प्रमाणात माझ्याकडं काही प्रमाणात 1%-2% आळीचं प्रमाण आलं होतं. पण मग गणेश नाना पडूळ यांच्यासोबत आम्ही चर्चा करून आम्ही कळवणला माननीय आपलं पवार सर म्हणून आहे, तिथं त्यांचा द्राक्षाचा आपलं सीताफळाचा प्लॉट फेब्रुवारीची कटिंग आणि माल हार्वेस्टिंग ऑगस्ट शेवटी तो प्लॉट बघण्यासाठी गेलो होतो. तिथं आम्हाला अशी बॅगिंग दिसली. मग आम्ही त्याच्यामध्ये सखोल माहिती घेत गेलो की बाबा बॅगिंगनं आळीचा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. म्हणून मी गेल्या वर्षी गणेश नानानी व मी व रामेश्वरदाजींनी यांनी तिघांनी मिळून आम्ही थोडं प्रमाणावर ट्रायल बेसवर की बाबा फारसा खर्च झापणार नाही त्या हिशोबाने एक 20-20 हजाराचा फळाला बॅगिंग करून बघितली. तर त्यामध्ये इतका सुंदर रिझल्ट आला. आळीचा तर प्रश्न मिटला, पण जो फवारण्याचा जो व्हायच्या की काळ्या फळाला काळे डाग पडतात, त्याच्यावर थ्रिप्सचे काळे रॅशेस येतात, त्याच्यामुळं तो व्यापारी घेताना तो काळे फळ तर घेतच नाही, चांगलाच माल घेतो, मग ते रिजेक्शन विकायचं कुठं, तो पण प्रश्न याच्यामधून मिटलेला आहे. की कारण कुठल्याही फळावर एकदम चांगली आणि सुंदर चकाकी, फवारणीचा खर्चही वाचला आणि मालही क्वालिटीचा तयार झाला, आकर्षकता वाढली. आणि आळीचा सगळ्यात मोठा विषय जो की सतत डोक्यात राहायचा की बाबा आळीमुळं सीताफळं जाणार, झाडं तोडावे लागणार, पण हा खर्च बॅगिंगचा परवडणारा आहे. फक्त याला वेळ आणि तेवढा टाईम पिरियड तो पाहून ती बॅग लावावी लागते. तेवढं जर शेतकऱ्यांना जरी केलं तर याच्यामधून नक्कीच चांगले पैसे मिळू शकतात. जी कंडिशन पेरूमध्ये 5 वर्षापूर्वी होती की पेरूला लोक खायला सुद्धा तयार नव्हती, कारण त्याच्यात आळीच निघायची. पण आज 2 वर्षापासून पेरूला जी बॅगिंग सुरू झाली, त्या बॅगिंगचं महत्त्व शेतकऱ्यालाही कळालं आणि खाणाऱ्याला ज्याच्यात आळी नाही निघा लागली तर तो खाणारा सुद्धा ग्राहक त्याचे 2 पैसे शिल्लक द्यायला लागलेला आहे, कारण की त्यांना पेरू त्या क्वालिटीचा भेटायला लागला आहे. सीताफळामध्ये बी तसंच होणार आहे. याला वेळ लागन, पण शेतकऱ्यांनी जर मनात आणलं तर कुठल्याही गोष्ट अशक्य नाही. शेतकऱ्याच्या जर मनात आली तर प्रत्येक फळ
आळीविरहित होऊ शकतं बॅगिंग केली तर. या मागचा उद्देश तोच होता की बॅगिंग करणे फक्त आळी आणि काळे डाग पडू नये म्हणून, आणि तो सक्सेसही झाला. त्याला थोडाफार खर्च आहे, थोडाफार वेळ पण आहे लागतो, कारण की ते ॲडिशनल काम आहे. पण आपल्याला 2 पैसे जर कमवायचे असतील तर कुठंतरी 2 पावलं शिल्लक चालवून आपल्याला त्या नव्या युगात काय विकायचं हे आपण आपलं ठरवायला पाहिजे, असं माझं मत आहे. बरं, आता बापू बॅगिंगचा खर्च, त्याच्यानंतर लावायचा, कधी लावायचा हे आपण घेऊच. पण आता सुरुवातीला मी अगोदरच माझी ओळख करून देताना सांगितलं की मी 1 एकर काढली. आपला फोनही झाला तसं. हो, तर माझी 1 एकर काढायचं मला जे पटलं, कारण मी का काढली हे जर सांगायचं ठरलं, आपले जे बघणारे आहेत की ज्यांना जी लागवड ज्यांच्याकडे आहे त्यांना सुद्धा बागायचं सांगायचं ठरलं, तर माझं एक तर जमीन ही खाली चुनखड, प्युअर चुना. त्याच्यानंतर मी वरती गाळाची माती टाकलेली आहे वड्याची, बरोबर आहे. हो. आणि त्याच्यामध्ये माझी लागवड 12x4, आणि त्याच्यामध्ये माझी ह्या जे आता माझं होतं 5वं की 6वं वर्ष होतं. त्याच्यामध्ये पाऊस पडला की दरवर्षी काय व्हायला की त्याची सेटिंगचा जो प्रॉब्लेम आहे, हा सेटिंगचा प्रॉब्लेम फार मोठा मला उद्भवायला लागला. बरं, याच बदल्यामध्ये ज्यांचे माझेच मित्र आहेत, ज्यांची बाबा पूर्ण खडकाळ रानावरती, झाडावरती, जमिनीवरती, रानावरती बाग आहे, तर त्यांच्या बागेला सेटिंग चांगली व्हायला लागली आणि माझ्या बागेला होईना नाही. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला जर आपण या ठिकाणी बसले आहोत, या ठिकाणी खडक किती फुटावर आहे किंवा मुरुम किती फुटावर आहे? इथं आता मुरुमच आहे, मुरुमाचीच माती केली. तर मग मला हे म्हणायचं होतं की मी सक्सेस नाहीये. याचं कारण मला असं वाटतं की माझी जमीन जाड, चुनखड, चोपण या वाजावर जर असेल तर मला वाटतं मध्यंतरी आपण ज्या व्हिडिओ टाकले होते की त्यामध्ये बापूचा जो व्हिडिओ होते त्याचे 160 रुपये पावतीसह आपण व्हिडिओ टाकले, बरोबर? हो हो. 160 रुपये टाकले. त्याच्यानंतर मग मी लागवड केली, बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केली. पण कालांतरानं पाऊस जो वाढला, आता जवळजवळ 7-8 महिने झाले पाऊसच चालू आहे. तर याच्यामध्ये सेटिंगची मला असं वाटतं की माझ्या बागेमध्ये माझा प्रॉब्लेम तो आला आणि मला तो पुढे घ्यायचा नव्हता. मला म्हणजे कदर आला समजा आपण म्हणून, आणि त्याच्यानंतर मी ती बाग व्हायला चालली ती. तर आता तुमचं मत मी जी काढली त्याच्यावर, आणि मी जे जमिनीचं समजा माझं जे माझ्या पद्धतीनं जो विचार केला, तर त्यावर तुमचं एक शेतकरी म्हणून मत काय आहे? मी जे म्हणलो ते पटतंय का नाही पटत? हो हो, कारण की तुमच्या मताशी मी सहमत आहे. सीताफळ ही जंगली व्हरायटी, म्हणजे जंगली जात आहे, झाडच जंगली, याला पाणी मुळातच कमी लागतं. आणि त्यातल्या त्यात ह्या 2 वर्षात पावसाचं प्रमाण एवढं वाढलं की अनलिमिटेड पाऊस. आणि त्यामध्ये तुमचं ॲडिशनल तुमची जमीन चुनखड, आणि त्याच्यात तुम्ही गाळ टाकला, तुमची जमीन बारी. कारण मुरमाचा तिथं 10-20 फुटापर्यंत चुनखड माझी पांढरीच. त्याच्यामुळं जो इतकी थंड जमीन येते की त्याला ताणच येत नाही. याला ताण नाही आला की याच्यामध्ये मॅच्युरिटी, ताण येणं म्हणजे याची काडी परिपक्व होणं, त्याच्यामध्ये मॅच्युरिटी, फळाची गर्भधारणा होणं, फुलाची गर्भधारणा होणं. आणि मग ज्यावेळेस पाऊस पडतो, तुम्ही कटिंग करता, पाऊस पडता, ती जे त्याच्यामधलं ते स्टोरेज आहे एकदम इतकं फास्ट, कारण की खाली तुमचं खडक नसल्यामुळं तेवढा त्याला ताण भेटत नाही. ओलावा आहेच. त्याच्या निघणारी जी शूट जी ती एकदम फास्ट चालते, त्याच्यामध्ये जी कळी ड्रॉपिंग होऊन जाते. तुमच्या जमिनीच्या हिशोबाने हे पीक नाही. हे जमीन माळरानाचं, खडकाचं, एकदम हलक्या जिथं कुसळ येत नाही तिथलं हे पीक. आणि त्यातली त्यात 12x4 ही सुद्धा माझी अडचण मला असं वाटतं की राहील. थोड्याफार प्रमाणात 12x4ची अडचण आहे म्हणायला हरकत नाही, कारण की मी सुद्धा 12x4ची लागवड केलेली, हलक्या जमिनीत केलेली. माल आहे तिच्यावर, माल नाही अशातला प्रकार नाही. पण आता विषय काय झालेला आहे की मला ह्या 3 एकरमधून 22 टन माल काढला मी, समजा 21 टन माल निघणार. हे अंतर काय? हे 8x16 आहे. आणि जे 12x4चं अंतर आहे ते पण 3 एकरच राहणे, पण त्याच्यात 15 टनाच्या आसपास माल निघेल. पण माल एकदम चांगला आहे. माल एकदम त्याच्यामध्ये A ग्रेड आणि बी ग्रेडच, इथं 4 ग्रेड पडणार आहे. पण त्या आता सवय अशी झालेली की बा 100 फळं लागली पाहिजे. पण तिथं 25-25, 30-30 फळं तेवढ्या समाधान व्हायना. पण काही प्रमाणात जिथं जास्त गर्दी झालेली तिथं झाड शून्यावर पण आहे. त्या हिशोबानं जमिनीची जी प्रतवारी आहे एकदम काही जमिनीमध्ये एकदम कारसारखा दगड राहतो, तिथं कशा प्रकारची लागवड पाहिजे. 12-6 चालेल, एकदम खडखड. आता माझी जी जमीन आहे इथं आता 4 इंचाच्या खोल जर गेलं तर काही चालत नाही, साधं JCB सुद्धा चालत नाही. 1 फुटापर्यंत JCB गेलं, तिथून पुढे JCBचं पण म्हणजे उकरता येत नाही. इथं 12-6ची लागवड जमू शकते. 12-4ची लागवड मी सुद्धा, म्हणजे माझा एक मानसिकता होती
त्यावेळेस हम्म. लावताना हम्म. किंवा 12/4ची लागवड सक्सेस ठरू शकते. का सक्सेस ठरू शकते? किंवा त्यामध्ये निघणारे 30 फळं त्याच्यापैकी 20 फळं ए ग्रेडिंगमध्ये जाते की तो माल हाय क्वालिटीचा राहील, म्हणजे एकदम सुंदर आणि मोठा आकाराने, आणि 10 फळं हे बी ग्रेडमध्ये जाते. सी ग्रेड आणि डी ग्रेड हे निघणारच नाही. त्या उद्देशानं मी ते 12/4चं पाऊल उचललं होतं. हा. पण कुठेतरी आता असं वाटतंय की बा ते 12/4च्या ऐवजी 12/6 12/8 पाहिजे होतं. बरं. ते थोडंसं तिथं अंतराचा दोन झाडामधला अंतराचा जो विषय आहे तो सीताफळाला महत्त्वाचा आहे. कारण की हवा खेळती, सूर्यप्रकाश पडणं हा याच्यातला मोठा म्हणजे रोल आहे सीताफळामध्ये सेटिंगमध्ये. त्याच्याकरता अंतराचा विषय जो आहे तो मी बरोबर म्हणता की थोडंसं मोकळं पाहिजे. कारण की 12/4च्या अंतरामध्ये फार लय लवकर गर्दी होऊन जाते तिथं. त्यावेळेस पावसाचं प्रमाण, वाढणारी आर्द्रता, सावलीमुळं ते फुल टिकत नाही. बरं. तर हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा मलाही वाटला, बापूलाही तोच वाटला. तुम्हाला काय वाटतं तर नक्कीच तुम्ही सांगा. कारण की मी जर समजा एक लाटेमध्ये आलो असं जर म्हणत असाल तर आज ती लाट आहे. आज मार्केटमध्ये भरपूर फळं आहेत, पण बापूचं आजही पैसे चांगले होतात. बापू तुमचं एकरी किती पैसे झाले या रानामध्ये आपले ह्या वर्षी? हा, साधारणतः 3-3.5 लाख पर्यंत जाईल. तरी 3.5 लाख रुपये जाते. हा. आणि रेट काय मिळाला तुम्हाला? सुरुवातीला रिलायन्सनं 112 दिला होता. बरं. त्याच्यानंतर 95 झाला, त्याच्यानंतर 85 झाला. हम्म. आज रोजी 60 रुपये. 60 रुपये रेट बॅगिंगचं तुम्हाला हो, मिळतोय. पोच आपण पोच देतोय, माल आपण देतोय. बळीराजा बरं. बीपीजी फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही एक स्थापन केलेली हा. बळीराजावाल्यांनी नामी. हम्म. त्याचा मी एक सदस्य आहे. हम्म. आणि गणेश नानाच्या याच्या खाली ते रिलायन्स कंपनी बीपीजी कंपनीला ऑर्डर टाकते आणि मग ते आम्हाला जिथं बॅगिंगचा माल आहे हम्म. की ते आम्हाला मग सांगतात की तुम्हाला इतका रिलायन्सला द्यायचा आहे, त्यांना इतका रिलायन्सला द्यायचा आहे. बरं. पण बॅगिंग करणारे मी आणि गणेश नाना दोघच जण आहे. हा. आणि तुम्हाला सांग बरं, ज्यांना बॅगिंग नाही केली त्याची रेट काय सध्या चालू? सर काय रेट चालू आहे सध्या? आता सध्या काय आहे ज्यांना की बॅगिंग नाही केली त्याची rate? हां, जरी ज्यांनी बॅगिंग नाही केली, फळामध्ये जरी आळी नसली, परंतु आता मार्केटमध्ये या फळावर विश्वास नाही राहिला की आळी आहे का नाही, कारण ते फोड्याशिवाय आपल्याला कळत नाही पिकल्यानंतर समजा. पण आता सर्वसाधारणपणे रेट म्हणजे 15 रुपयाला किलो आलेले. यांचं मत आहे की 15 रुपये किलो. माझं सुद्धा जेमतेम 20 रुपये किलोनेच विकले गेलेले बरं का. हो हो. माझी बॅगिंग वगैरे नव्हती आणि मी अक्षरशः कदरलेलो होतो. तुम्हाला माहिती आहे की आपण छाटणी यावर्षी केली नव्हती. एका शेतकऱ्यांनी छाटणी नाही केली आणि त्याचं असं मत होतं की माझे BC ग्रेड जरी निघले तरी मला चांगला भाव मिळाला आणि मग मला 1 लाख रुपये झाले. आणि मी तो उद्देश ठेवून मला आता याचा हाही प्रयोग करून बघू म्हणून मी ते केलं होतं. पण यांनी छाटणी केली होती प्रॉपर. यांनी सगळ्या जे काही त्यांच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेले आहेत ते सगळं तुम्ही केलेलं आहे. हो सगळं बरोबर आहे. सगळं. तर ह्या वर्षी बॅगिंग हे नवीन केलं तुम्ही. ह्या वर्षी बॅगिंग नव्हतं. म्हणजे फवारण्या त्याच राहिल्या, फक्त बॅगिंग हे नवीन झालं. हो, फवारण्या पण ज्या फळं काळे पडू नये, हम्म. बुरशीनाशकाच्या फळ्या किंवा आज रोजी जे फळावर काळे डाग पडतायत जास्त पावसामुळं, तो प्रॉब्लेम मला आला नाही बॅगिंगमुळं. आणि बॅगिंग तुम्ही किती दिवसाला केली? म्हणजे फुल लागल्यानंतर फळ केवढं लिंबाच्या झालं? आकाराचं फळ होतं बरं. साधारणतः लिंबाच्या आकाराचं. हा. तिथून पुढं बॅगिंग सुरू केली मी. मला साधारणतः 6 दिवस ह्या प्लॉटला बॅग करायला लागली. 6 दिवस लागले. आणि एक बॅगचा खर्च अंदाजन? एक बॅगचा खर्च मला 3 रुपयापर्यंत आला. 3 रुपये बॅगचा एका खर्च आला तुम्हाला हो, लावण्यास लावण्यासहित, मजुरासहित. हम्म. बरोबर. मजुराचं. आणि किती अंदाजन लागले असतील? तुमचं काही सोडलं पण ना तुम्ही, काहीतरी मला राहिले वाटतं काही. हा, आम्हाला बॅग उपलब्ध नाही झाल्या कारण ही बॅग पाहिजे होते. पेपर बॅग ती त्याच्यामध्ये फळ दिसत नाही. याच्यामध्ये कसं दिसतंय फळ तोडायला दिसतंय, मॅच्युरिटीकडे आलं की नाही आलं. तर ते पेपर बॅग होत्या पण त्याची कॉस्ट बी जास्त होती. आणि ते मी आता ह्या प्लॉटला सगळ्या बॅग लावलेल्या आहे 70,000. बरं. 70,000 तुम्ही बॅग लावली. हा. बरं. आणि अजूनही त्यांचा माल जो आहे तो भरपूर काही या बागेमध्ये अजून आहे. तर आता यांचे झाले 3.5 म्हणजे होतील, बरोबर आहे. हो. आता 10-11 टन तुमचा माल गेला आणि अजून किती माल निघेल? 10 टन कन्फर्म निघाल. म्हणजे 20-21-22 टन माल तुमचा होतोय. हो. बरोबर. आणि हा माल आता त्यांचा सध्या माल तर काढणीला सुद्धा आलेला आहे बराचसा. हो, काढायचा आहे उद्या काढायचा. हा. तर ही त्यांचं सध्याचं हे सक्सेस स्टोरी त्यांची आहे बा. ते लाखाच्या वर जे म्हणतो आपण तसे ते लाखाच्या वरती 100% आहेत. आता आपले पूर्ण वेळ शिक्षक आणि त्यानंतर निवृत्तीनंतर त्यांची किती एकर आहे सर आपली बाग? माझी जे बाग आहे, नमस्कार, मी रामप्रसाद दादाभाऊ खैरे, हो, हो. मुक्काम पोस्ट वखारी, तालुका जिल्हा जालना.
आणि मी सध्या सीताफळ महासंघाचा संचालक आहे म्हणून. बरं बरं आणि म्हणून मी ह्यावर्षी काय केलं की अनेक बागामध्ये भेटी दिल्या समजा. बरं आणि तुम्ही जे म्हणता सीताफळाची बाग म्हणजे बऱ्याच लोकांनी काढली, हो परंतु तुमचा आजचा जो प्रयोग आहे खरोखरच मी संचालक म्हणून तुमची स्तुती करतो की आपण जो हा व्हिडिओ नाही, लोकांसमोर स्तुती बापूची की माझी? नाही नाही तुमची बी समजा कारण तुम्ही इथपर्यंत पोहोचला समजा. कारण आता लोकांनी काय केलं की सीताफळ काढण्याचा सपाटा लावला आणि मी त्याच्या विरोधात आहे की लोकांना तुम्ही का आता हे जो व्हिडिओ पाहणार लोक समजा आणि 3.5 लाख रुपये बापूंनी सांगितले समजा, ही काही म्हणजे सक्सेस स्टोरी आहे त्यांची समजा. हो. आणि काही खोटी गोष्टी आपल्या समोर पावती दे का आपण दाखवणार आहे तू समजा. आणि मी सीताफळावर एवढा विश्वास ठेवला समजा आणि तो विश्वास अजूनही माझा आहे. किती एकर आहे आपलं? आणि माझ्याकडं टोटल जमीन 20 एकर आहे आणि 20च्या 20 एकर माझी म्हणजे सीताफळ आहे. किती वर्ष झाली आपल्याला आता? मी जवळजवळ म्हणजे 2011 पासून माझी लागवड आहे सीताफळाची समजा. म्हणजे 13-14 वर्ष झाली माझ्याकडे समजा सीताफळ आहे. आणि आता हळूहळू म्हणजे सुरुवातीला कमी होती पण आता टोटल म्हणजे 100% म्हणजे एवढा विश्वास टाकला मी सीताफळावर. तुमचं मला वाटतं आपण ज्यावेळेस भेटलो होतो त्यावेळेस तुमच्या बागेतून 20 एकर मधून तुम्हाला किती लाख मिळाले होते? त्यावेळेस आपलं पहिलंच वर्ष होतं, 7.5 लाख रुपये मिळाले पहिल्या वर्षी. 7.5 लाख. हो. हायएस्ट तुम्हाला किती मिळाले? मला 23.5 लाख समजा. 23.5 म्हणजे हो. एकरला 1 लाख तर मिळाले बा. आरामशीर एकरला 1 लाख रुपये मला मिळाले समजा. या वर्षी किती मिळाले? हा, तर ह्या वर्षी काय झालं की भाव म्हणजे काय झालं, कोसळले समजा, खूप कोसळले सीताफळाचे भाव. आणि ह्या वर्षी तरी माझं उत्पन्न समजा तर 50,000 रुपये एकरी आलं माझं. म्हणजे 20 एकरामध्ये मला 10 लाख रुपये समजा 8-8.5 लाख रुपये मला मिळाले आतापर्यंत. आणि 1-1.5 लाख रुपये अजून मला मिळतील समजा. परंतु मी शेती अशी तुम्ही म्हणल्याप्रमाणे पूर्ण वेळ शिक्षक आहे समजा. आणि माझी शेती चालती फक्त संडे शेती चालती, फक्त रविवारच्या दिवशी. मधामध्ये त्याच्यामध्ये मजूर नाही, काही नाही. आणि त्या हिशोबानं मी आजचा आपण जर परिस्थिती पाहिली, कापसाची परिस्थिती पाहिली, दुसऱ्या मालाची पाहिली, तर आज 50,000 रुपये सुद्धा दुसऱ्या मालापासून मिळू शकत नाही. परंतु सीताफळाचं आज ज्या लोकांनी म्हणजे त्याच्यावर व्यवस्थित लक्ष दिलं, काम केलं. आता बापूंनी तर 3.5 लाख रुपये ते दरवर्षीच मिळवतात, ह्याच वर्षी नाही, दरवर्षीच मिळवतात. आणि मी जवळजवळ म्हणजे 2011 पासून कंप्लीट म्हणजे एकरी 1 लाख रुपये मिळत होतो. पण ह्या वर्षी निच्चांक वर्ष माझं राहिलं की ह्या वर्षी मला संडे शेतीमधून सुद्धा की एकरी 50,000 रुपये फक्त 6 महिन्यात मला सीताफळाच्या शेतीमधून मिळवून दिलं. जरी लोक बागा काढत असन परत मी बरं. हा, पहिले प्रश्न तुम्ही बोलाच तुमचं, पण तू परत माझ्या मनातून निघून जायचा. हा, बरोबर आहे. मी जो बाग काढला हा. आणि मी जे कारण आता चर्चेतून सांगितलं की माझी जमीन चुनखड, माझी खाली 1.5 फुटावरती पापीवर चुना, बरोबर. आणि त्याच्यानंतर असलेला 12/4 अंतर, आणि त्याच्यानंतर जास्त पाऊस पडत असलेला पाऊस या मध्यंतरी 4-5 वर्षापासून, आणि दरवर्षी होणारा खर्च आणि त्यातून न मिळणारं उत्पन्न, मग मला कंटाळा आला आणि ती मी बाग काढली. बरोबर आहे. तर माझा जो निर्णय आहे, मी हा व्हिडिओ टाकायचं कारण असं, इतक्या लांब बापू तुमच्याकडे येण्याचं कारण असं की आपण जो बाग काढतोय हे बघून अजून एक शेतकऱ्याने जरी बाग काढली तर आपल्याला ती वाईट वाटणार. बरोबर. एखाद्या वेळेस जर तुम्ही 50,000 कमवताय, यांनी जवळजवळ एवढा खर्च, एवढं नियोजन सगळं करून 3-3.5 लाख रुपये एकरी हे कमवायला लागलेले, बरोबर आहे. तर मला आपल्यामुळं एखाद्या वेळेस एखाद्या शेतकऱ्याने बाग काढू नये. त्यांनी मी जे कारण सांगतोय हे कारण त्यांना पडत असतील तर त्यांनी निर्णय नक्कीच घ्यावा. बरोबर. पण जर हलकी बापूसारखी हलकी जमीन आहे, वातावरण समजा अंतर 16/8 केलेलं आहे त्यांनी, किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर मग त्यांनी त्या पद्धतीने विचार करावा, असं माझं मत. बरोबर. तुमचं यावर काय मत असेल? तर मला असं वाटतं की तुमच्या बागाला एकमेव सेटिंग न होण्याचं कारण असं आहे की हाय डेन्सीमध्ये समजा, बरोबर आहे, हाय डेन्सीमध्ये बाग गेल्यामुळं काय होतं की सीताफळाचं जे श्रीकेशरी समजा एकदम जाड आहे आणि तो पडला की नीट खाली होतो समजा. पण त्याला जेवढी हवा मिळून ते त्याचं श्रीकेशरी दुसऱ्याच्यावर उडायला पाहिजे आणि म्हणून त्याची हालचाल व्हायला पाहिजे. पण हाय डेन्सीमध्ये काय होतं की अजिबात हवा लागत नाही आणि जेवढी बाग दाट राहील तेवढी त्याची सेटिंग कमी होती समजा. काय आहे, सीताफळ जे आहे ना तुम्ही म्हणता ते उडायचं, हा प्रश्न दुसऱ्या याच्यामध्ये होतो. सीताफळात तो होत नाही. सीताफळामध्ये त्यात बारीक किडा असतो आणि तो किडा जाऊन त्यात पोलन करतो. तो जर किडा नसेल तर त्यात पोलनच होत नाही. बरोबर आहे. तर तो उडून हा विषय जो आहे मला वाटतं जेमतेम हा तेवढा योग्य नाही सीताफळाला. वाऱ्याना पोलन त्याचं होत नाही. तो होतो कोणत्या किड्याने, केळामध्ये असतो किडा बारीक नाव आपण याच बागेत पाहिला होता ना. तर बापूने याच्यात केळं सुद्धा लावायला सांगितलं त्यावेळेस, त्यांनी त्याच्यामुळे तो भाग नाही त्याच्यामध्ये, बरोबर. तर तो विषय वेगळा. पण मला असं वाटतं भाग विचार केला तर जे आता कृष्ण बापूने मांडलं आणि माझं ऑब्झर्वेशन म्हणजे त्याचं हे बाबा काय होतं बापूची ओळख करून देतो. बापू एकच मिनिट. बापू सध्या जर तुम्ही कुठल्याही व्हिडिओत बघत असाल
तर एखादा जर बाग दाखवली आणि त्याच्याविषयी आपण काही बोलायला लागलं किंवा त्यांनी सक्सेस स्टोरी किंवा मग यांनी 50,000 कमवले बा, यांनी इतके कमवले असं जर मला ठरलं, तर पहिलं शेतकरी काय म्हणतो माहिती का, अरे यांना रोप विकायचे असतील. बरोबर, म्हणजे विलन ठरवले जातं हे रोपवाटिकेवाल्याला. बरोबर. आता तुम्ही सध्या त्या विलनच्या पात्रामध्ये आहे बा असं ठरवलं जातं बरं का. बर. तर आता सरांनी बळीराजा गोल्ड लावलेली का भाऊ? हो आहे ना. नाही, तुमची आता यांची बळीराजा गोल्ड यांच्याकडून आणलेली आहे. हा. तुम्ही यांच्याकडून आणलेलं आहे का? नाही आणलेलं. नाही, म्हणजे तुमचा आणि यांचा काय संबंध काही नाही. संबंध. म्हणजे हा व्हिडिओ एकदम असा एकदम म्हणजे पारदर्शी होऊन बघावा असं मला एक विनंती आहे बरं का शेतकऱ्यांनी. किंवा हा एखाद्या रोपवाटिकेचा मालक आहे बुवा किंवा मग हे असं काही नाही. मी एक बाग काढून टाकलेला शेतकरी आहे, यांना 50,000 रुपये त्याच्यातून आलेले आहेत, यांना 3-3.5 लाख रुपये आलेले आहेत, आणि यांनी मला वाटतं आता आपलं मत सांगा. आता मी पहिला शेतकरीचे, त्यानंतर नर्सरी धारक पण आहे. आणि आपल्या शेतकऱ्याला आता माझा उच्चार करूनही करावा लागतो हा शब्द, की आपलं मेंढी वळण म्हणतात शेतकरी. एकीकडं एखाद्याचा भाव वाढला तर त्याच्या मागं पळतो, आणि एखाद्याचा पडला तर त्याच्या मागं काढायला सुरुवात करतो. तर आपला जसं कृष्णबाप्पूंनी मांडला, दीपक भाऊनी मांडला विचार, किंवा आपली शेती कशा प्रकारची, आणि आणखीन त्या स्थितीत जातो मी. आतापर्यंत हा इशू किंवा ह्या विषय नव्हता की काळी किंवा याची जमिनीचा विषय. तर हा केव्हा निर्माण झाला, आता एक लक्षात घ्या, 20 पासून पर्जन्यमान सरासरी वाढलं. आणि याच्या अगोदर तुम्हीच विचार करा की पाऊस सुरुवात होताना जुलैमध्ये व्हायचा आणि संपताना तो ऑगस्टच्या शेवटी पोळा झाला, म्हणजे आपवादाने पाऊस पडायचा. पहिल्याने आपल्याला ज्वाऱ्या पेरायला पण पाणी म्हणजे पाऊस ओलावा राहायचा नाही जमिनीत. आज पर्जन्य आणि त्याचा कालावधी खूप मोठ्या प्रमाणात वाढला गेला. सीताफळ हे कमी पाण्याचं पीक आहे, बरोबर. त्या दृष्टीनं आपण त्याची लागवड करत होतो, तेव्हा हा विषय निर्माण झालाच नाही, किंवा हलकी किंवा भारी जमिनी जवळपास पर्जन्यच कमी होतं आपल्याकडं. त्या दृष्टीनं त्या लागवड केल्या. आणि आपल्याला आपण पहिली बाग लावलेली सीताफळाची 2006 आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगले दर 11-12 पासून मिळाले, 15-16 त्याचं लौकिक झालं. आणि तेव्हा पण आपल्याला अक्षरशः 240, 50, 60 रुपये प्रति किलोचे दर मुंबईच्या वाशी मार्केटला मिळालेले. आणि हे मलाच नाही, जनरल तेव्हा आळे नव्हते का बापू? आळ्याचं प्रमाण तेव्हा नव्हतंच, आळी नव्हतंच, हा विषयच नव्हता आळीचा. आळीचा विषय हा निघाला जवळपास 22-23 नंतर. नाही गेल्या वर्षी त्याच्या आदल्या मागच्या हा, वर्षी जास्त उत्पन्न. 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. बरोबर. तर आळीचा विषय नव्हता. आणि विषय असा आहे की कुठल्याही पिकाचं प्रमाण वाढल्यावर त्याच्यात रोगराईचं प्रमाण वाढतात असं म्हणतात. त्या दृष्टीनं एक, आणि जो आपल्याकडे पडणारा पर्जन्य ह्यो जे आर्द्रता आहे, आता आपण तुरीला आबाळ फिरलं तर आळी पडते म्हणतात, त्या तुरीच्या पिरियडमध्ये जर आबाळ नाही फिरलं, तसा एक संकल्पना यात सीताफळात निर्माण हो राहिली. आणि काही जण त्याला फवारण्या केल्या तर त्या भरपूर प्रमाणात कंट्रोल आहे. आळी निघतच ना अशी नाही. जिथं औषधाचं प्रमाण गेलं नाही, एक समजा 100% एक झाड आहे ते 100 फळं पूर्ण कवर होतात अशी गोष्ट नाही. तर जिथं फवारणी केल्या गेली, जिथं व्यवस्थित व्यवस्थापन केलं गेलं, ते जवळपास आळी नाहीच आहे. अपवादाने काही फळात निघलेले ज्यांनी स्प्रे केले नाही त्यांच्या ह्याच्यात, आणि त्यामुळे हे फळ बदनाम झालं. बदनाम झाल्यामुळं एका फळात निघले तर लोकांची खायची मानसिकता राहिली नाही. पण आपण आता पीक लावलेलं आहे, आणि ह्या पिकाचं जतन करणे, आणि ह्या पिकाला एक कपाशी प्रमाणात किंवा सोयाबीन प्रमाणात एक 4-6 महिने व्यवस्थापन करायची गरज आहे. नंतर उन्हाळ्यात पाणी लागत नाही. त्यामुळे त्या दृष्टीनं आपण जसं सोयाबीनला स्प्रे करतो, कपाशीला स्प्रे करतो, त्या पद्धतीनं सीताफळाचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच सीताफळातून आपल्याला पैसे बांधतात. ह्या वर्षीचंच उदाहरण घ्या मित्रांनो, ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये व्यापारी आपल्याकडून जाग्यावर 70, 75, 80पर्यंत फळांची खरेदी खैरेसर झाली का नाही? मी स्वतः केली 55 रुपये किलोने मी स्वतः केली, समजा बिगर बॅगिंगची. पुन्हा बिगर बॅगिंगचा विषय करतोय आपण. तर 70-75 लोक आमच्या इकडं आम्ही दिलेले त्या भावात 70, 75, 80पर्यंत. तुम्ही सांगा, एकरी सरासरी 5 टन जरी धरला आणि त्या पिरियडमध्ये 2 टन जरी आपला माल निघाला तर आपले 1.5 लाखापर्यंत पैसे होतात ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यात. आता या वर्षी काय झालं, पर्जन्य लवकर सुरू झालं, लवकर फळं आली, आणि आर्द्रता आणि तापमान जास्त असल्यामुळे आता फळाची संख्या जास्त आली वन टाईम, आणि काही जणांच्या आळी असल्यामुळे ते हे झालं नाही. पण आज बी सीताफळातून 1 लाख रुपये व्यवस्थितरित्या निघतात, आपण व्यवस्थित व्यवस्थापन ठेवलं तर. ऑक्टोबरमध्ये फळं येणं किंवा त्याच्यावर आळी न येऊ देणं. आता आपल्या बगीचात व्यापारी आला आणि त्याच्यात ते 1-2 फळं फोडून पाहतो, त्यात जर आळी निघली तर मग तो टाळतो किंवा खूप कमी दराने घेतो. पण ज्यात आळी नाही निघली ते तेव्हा चांगल्याच
पद्धतीनं दराने सीताफळ घेतल्या जातात. पण मर्यादा बापू, मी जसं म्हणलो की जमिनीची मर्यादा या पिकाला आपल्याला ज्यावेळेस पाऊस कमी होता त्यावेळेस वाटत होती की याला मर्यादा नाहीये, हा, पण आता वाटतंय की याला मर्यादा आहे. आता हे बघा, एक विशिष्ट कुठं बी आता आपल्या जमिनीवर जे हवेचं प्रमाण, ऑक्सिजनचं प्रमाण आहे, जसं वर गेलो तसं कमी होत जातं. त्याचप्रमाणे पर्जन्य एक त्यावेळेस काय होतं, आपलं पर्जन्य 500-550, आपला तेवढा पण पाऊस पडत नव्हता 20च्या अगोदर. तर तो 300, 400, 500 दरम्यान राहायचा, म्हणजे सीताफळाला तो सुव्यवस्थित होता. पण आज पर्जन्य जे आहे ते दुपटीच्या पुढे गेला, 1000+ पाऊस पडतोय आपल्याकडं, 1000 mm. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आपल्याला कल्पना नव्हती की याच्या मर्यादा आहे, त्या मर्यादा आज निर्माण झाल्या आहे. त्यामुळं त्या दृष्टीनं आज आपण समजा जमिनीच्या पोतानुसार अंतराचं डिवाइड आपण शिफारस करतो की 1 फुटापेक्षा कमी असेल तर 4x12 लावा, 1 फूट ते 2 असेल तर 6x12, आणि 2 फुटाच्या प्लस जमीन असेल, जमीन म्हणजे मातीचा थर चांगल्या उपजाऊ, तर 8x16 हे अंतर व्यवस्थित आहे. आता 4x12 लावण्याचा संकल्पना होती की आपण ए ग्रेडचा फळाला जेवढी चांगली साईज तेवढे चांगले दर मिळायचे सीताफळाला. 500+ सीताफळाला चांगले दर मिळायचे, 800+ सीताफळाला आणखीन त्याच्या दीडीने मिळायचे. त्यामुळे ती एक संकल्पना होती. पण आता आर्द्रतेचा पिरियड हा जूनपासून तर तो जवळपास ऑक्टोबर संपेपर्यंत, म्हणजे हे 5 महिने आर्द्रताचं प्रमाण वाढलं आहे. हे आर्द्रता जी आपली राहायची की 50+ आर्द्रता जुलै ते ऑगस्टपर्यंत राहायची, सप्टेंबर जास्तीत जास्त. पण आता आर्द्रता ही जास्त वाढल्यामुळं ह्या सीताफळावर काळे डाग येणं किंवा पाऊस जास्त पडल्यामुळं किंवा याची एक गोष्ट की आर्द्रतेमुळं हे फळावर आळीचं प्रमाण वाढलं आहे. तर त्यासाठी आपल्याला फवारण्या करणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या दृष्टीनं फवारणी केल्यात कंट्रोल होतं आणि आपल्याला अपेक्षित जे उत्पन्न आहे ते नक्कीच सीताफळातून मिळतं. मायनस एखाद्या गोष्टीला काही गोष्टी असू शकतात, पण पॉझिटिव्ह दृष्टीनं शेतकऱ्यांनी बगीचा काढून टाकल्यानंतर तुम्ही काय लावणार आहे आणि त्यातून तुम्हाला किती उत्पन्न होणार आहे याचा पण विचार करा. आज होत नाही तर आपण चुका शोधणं महत्त्वाचे की आपल्याला ह्या आळी पडती, तर आळी कशामुळे पडते, तर याच्या आपण सध्या तरी गोष्ट केली तर एक 10 दिवसाला आपण स्प्रे घेतले कीटकनाशकचे तर नक्कीच ते कंट्रोल होऊ शकतात. बरं, आता एक प्रश्न मला वाटतं विचारला होता, पण ते परत एकदा विचारतो. असं काही झालं आणि ज्यावेळेस असं उठलं की बाबा आता हे ज्या फळामध्ये ह्या आळ्या निघायला लागलेल्या आहे, तुम्ही सांगितलं 240, माझ्यामध्ये 160, 200, 180 रुपयाची पावती आपण सुद्धा टाकलेल्या आहे, आणि ते एक पावतीने टाकलेली तर अख्खा बंच टाकलेला आहे, त्यांचाच भाग गेलेला आहे. तर आता योगायोगाने ते नर्सरीवाले बी सुद्धा आहे. आता नर्सरीवाल्याला लगेच विलन हे ठरवलं जातं आणि कटगड्यात करावं लागतं, केलं जातं की या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला फसवलं आणि त्याचा काही माल आता आलेला नाही. तसं पाहिलं तर आता मी काढून टाकली, बरोबर का, मी काढून टाकली, यांचं 3-3.5 लाखाचं उत्पन्न आहे, यांचं 50,000चं उत्पन्न आहे, बरोबर आहे. तर याबाबत तुमचं काय मत राहील? या बाबत आता तुम्ही म्हणता राजकारणाकडे विषय चालला, सगळ्याकडे याचा विषय चालला. आज शेतकऱ्यांनी विचार करावा की 10 वर्षापूर्वी आपल्याला इतर पिकासाठी सोयाबीन असन, कापूस असन, त्यासाठी उत्पादन खर्च किती लागत होता आणि आज उत्पन्न होऊन आपल्याला दर काय मिळतो, 10 वर्षाचाच दर मिळतो एवढं नक्कीच आहे. त्याच्यावरचा खर्च हा सरासरी दुप्पटच झाला. पेट्रोल, डिझेल, खताचे रेट विचार करा, खर्च वजा जाता कपाशीला, सोयाबीनला किती आपल्याला आज पैसा मिळतो. त्या तुलनेत सीताफळाचा दर बी थोडा खाली आला आणि आळ्याचं प्रमाण निघलं म्हणून ठीक आहे ते. पण जे पहिल्यानं आपल्याला समजा एकरी 1 लाख प्लस मिळायचे किंवा मला 3-3 लाख रुपये मिळाले, ते आज तुम्हाला सीताफळातून नक्कीच 50,000 रुपये नक्कीच मिळतात. आणि त्या प्रमाणात खर्च नाही सोयाबीन तुरीसारखा. आणि तुरीत सोयाबीनमध्ये आपलं कापाशीमध्ये विचार करा की आज शेतकऱ्याच्या पदरात काय पडतंय. त्यामुळं सीताफळ काढू नका. सीताफळच्या चुका काय होत आहेत आणि त्या चुका आपल्याला काय दुरुस्त करणं त्या नक्कीच विचार करावा, हा माझं मत. याच्यामध्ये मी तर सांगू शकतो माझ्या हिशोबाने, ज्याच्या खाली पीठ चुना आहे किंवा मग चुनखड जमीन आहे, त्याच्यामध्ये मोसंबी चालत नाही, त्याच्यामध्ये बरेचसे आंबा चालत नाही, त्याच्यामध्ये सीताफळ सुद्धा मला वाटत होतं सीताफळ पहिले चालतं, कारण की सीताफळ आमची गावरान त्यावर चांगली यायची. पण सीताफळ सुद्धा सेटिंगचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये बऱ्यापैकी होतो, कारण की ह्या सीताफळाला सेटिंग होण्यासाठी जर तुमची मुरमाड जमीन असेल किंवा हलकी असेल तर कमी पाण्याच्या याच्यामध्ये ही सेटिंग फार लवकर होती ह्या फळाला. हो ना, सीताफळ एक कमी पाण्याचं पीक आहे. हा, आता लोक आपल्याला त्या काळ्या जमिनीत पाणी कमी राहायचं, पण आता पाऊस पडल्यानंतर काळ्या जमिनीतला ओलावा जवळपास 10 दिवस राहतो, तिथंच तुमचा बर्डी जमिनीतला ओलावा 3 दिवसातच कमी होऊन जातो. त्यामुळे ते पिरियडमध्ये ते ट्रेसवर येऊन जातं लगेच किंवा त्याला हे होतं. पण तिथं काळ्या जमिनीत ते होऊ नाही राहिलं. त्यामुळे काळी जमीन किंवा चोपन जमीन असेल तर ती सीताफळाच्या दृष्टीनं अयोग्य आहे. अयोग्यच आहे. तिथं एक वेळेस ठीक आहे काढलं तर आपण
त्याला पाऊस इलाज कमी नाही. असेल पण तर ज्या तो success जमिनी राहील. अशा आहे, पिकं आहे, ज्या जमिनीत आहे अशा योग्य बरोबर तिथं शक्यतो काढूच नाही. बरोबर. आता इकडे दाखवा जरा कॅमेरा. आम्ही बसल्या बसल्या बरेच त्यांचे फळं आपण त्यांचं मत असेल की तसं खराब केल्यासारखे आपण केली. जर वरती हात घ्या बापू. आणि याच्यामध्ये बॅगिंग केल्यानंतर आणि त्यांचं जे काही बापू किती फवारा झाले असतील फळं लागल्यानंतर याला अळीच्या आता एक अंदाज 6-7 फवारण्या झाल्या. 6-7 फवारण्या अळीच्या झाल्या आणि त्याच्यानंतर बॅगिंगचा जो चमत्कार आहे तो चमत्कार तुम्ही पाहत असाल तर आता एकही सर अळी नाहीये. बरोबर. पिकलेले फळं आहे पुन्हा विषय. पिकलेले फळं झाडावरून आपोआप पडली समजा किंवा हाताने तोडले असे फळं आहेत. तर हा विषय जो आहे तो हा विषय याच्यापर्यंत मर्यादित राहतो की ज्या शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केलं त्याच्यामध्ये फळामध्ये आळ्या निघणार नाही. बापून जे काही बोलताना जांबाचं पेरूचं उदाहरण दिलं ते फार योग्य दिलं की त्याच्यामध्ये पहिले निघायचे आता नाही. बरेच शेतकरी त्यामध्ये बॅगिंग करतात आता निघत आज नाही. रोजी पेरूचे 20 रुपये 25 रुपयाच्या खाली मार्केट नाही. एका झाडाला पेरू किती लागतात. बरोबर आहे. तर हा विषय तर माझा हा व्हिडिओ टाकण्याचा इतकं लांब बापूकडे येण्याचा आणि त्यांना म्हणण्याचं की बाबा हे आपण सत्य टाकू त्याचं कारण असं होतं की बरेचसे शेतकरी आता सध्या भाव न मिळण्याचं किंवा मग आळी पाडण्याचं ह्या कारणामुळं बाग काढून टाकायच्या याच्यामध्ये आता तुम्ही तर ग्रुप तयार केलेला आहे. बरोबर. मी दीपक तुम्हाला सांगतो हो की मी जेव्हापासून म्हणजे सीताफळ लावलं समजा जरी मी एकदम विश्वासानं सांगतो की मी सुद्धा अजून असं म्हणजे बिगर आळीचं सीताफळ पाहिलं नाही अजून समजा. असं आज पहिल्यांदा सांगतो समजा. कारण मी ह्या वर्षी ठरवलं होतं संचालक म्हणून माझ्यावर जिम्मेदारी आली होती की काही करा सर पण तुम्ही कमीत कमी एक तरी शेतकरी असा निवडा की ज्या बागामध्ये जा आणि बिगर आळी ते काय नियोजन करता येईल असं तुम्ही पहा. आणि पुढच्याच जानेवारीमध्ये सीताफळ महासंघाचं अधिवेशन होणार आहे आणि त्याच्यामुळं मी आपला हा व्हिडिओ त्या ठिकाणी म्हणजे सादर करणार आहे की बापूचं अतिशय उदाहरण आहे की ह्या बागेमध्ये एकही फळ म्हणजे बॅगिंग केलेलं फळ समजा त्यांचं म्हणणं असं आहे की ज्याला बॅगिंग केलं नाही ते सुद्धा फळ बिगर आळीचं आहे. पण काय होतं की लोकांचा त्याच्यावर विश्वास राहिला नाही समजा आज एवढं म्हणजे बदनाम झालं. पण मी सुद्धा आज एवढं आश्चर्यचकित झालो की जे फळं खाली पडलेले पिकलेले आपण पाहिले आपण प्रत्यक्षात मी सांगतोय समजा या ठिकाणी की एवढं क्लिअर फळ आहे मी आपल्या समोर खाल्लं आहे आणि याच्यामध्ये एकही आळी निघलेली नाही. तर याच्या अगोदर व्हिडिओ घेण्याच्या अगोदर मी 8 दिवसापूर्वी बापूला माहिती मी इथून गेलो ते सीताफळं घरी नेले आणि ते पिकून पाहिले त्याचा व्हिडिओ बनवला 5 पैकी 5ही सीताफळामध्ये क्लिअर निघले एकही आळी निघली नाही. आणि म्हणून हा एकदम आशादायी म्हणजे जे लोक सीताफळ काढणारे किंवा काढण्याच्या तयारीत आहे त्याला हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. म्हणजे त्याला हा म्हणजे त्याला पर्याय आहे की असं नाही की काही पर्याय नाही आणि अत्यंत या पर्याय सापडल्या तुमच्या व्हिडिओमार्फत की सीताफळ बागायतदाराला की यापुढं जर ज्यांचे व्हिडिओ पाहिन आणि थोडंही जरी समजा आपण त्याला बॅगिंग केलं की 3 लाख तुम्ही तर 1 लाखच म्हणता पण बापूनं काय केलं की एवढे हलके म्हणजे या परिस्थितीमध्ये 3.5 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलं. जर बॅगिंग केली तर खर्च वजा जाता म्हणजे 2 ते 3 लाखापर्यंत आपल्याला सीताफळ बागेपासून उत्पन्न आरामशीर मिळेल असं मी सीताफळ महासंघाचा संचालक म्हणून पूर्ण महाराष्ट्रातील जे सीताफळ शेतकरी आहे उत्पादक आहे त्यांना विनंती करतो की तुम्ही आज जास्तीत जास्त व्हिडिओ पहा. वाटल्यास तुम्ही जर लवकर व्हिडिओ पाहिला तर आज सुद्धा बगीच्यामध्ये आज हे म्हणजे 5 ऑक्टोबर 2025 नोव्हेंबर 5 नोव्हेंबर 2025 ही तारीख आहे आणि आजही 50% म्हणजे आपण दाखवणार याच्यामध्ये 50% बॅगिंग आहे. आता या व्हिडिओमधून बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न असा केला की लागवड करत असाल तर मातीवरती बघून लागवड करा. आपली माती कशी आहे हलकी खोली जमीन कशी आहे, मध्यम भारी हलकी- जमिनीचा विषय. हा तर चुनखड जर असेल चोपन जर असेल किंवा मग सांडवड जर असेल किंवा काळीची जर असेल तर मग ह्या पावसाच्या हिशोबाने तुम्ही विचार करू शकता. हे आम्ही सगळे शेतकरी आहे हां आणि त्याच्यामुळे आपण एक आमच्या नजरेत जे आलं ते तुम्हाला टाकायचा प्रयत्न करतो. तसं हा व्हिडिओ नसता टाकला तर काही प्रॉब्लेम नसता आला. पण आम्हाला सगळ्याला असं वाटतं की जे काही अडचणीत आहेत शेतकरी त्यांना कुठंतरी दिलासा या माध्यमातून देण्यात यावा. बापूला मी बोललो तर बापू म्हणे बॅगिंग जे करतो आपण ही बॅगिंगचा आपण मुद्दा जो आहे तो जर सांगितला तर याच्यामध्ये मी एकट्याने बॅगिंग केली पण जर बऱ्याच सगळ्या लोकांनी बॅगिंग केली तर याच्यावरचा जो ठपका पडलेला आहे की आळ्याचं सीताफळ किंवा यात आळाच निघतात म्हणून जो काही गिरायक आहे आता याला घ्यायला तयार नाही. आणि एक पिरियड असा होता की याच्यावर उडी पडायची लोकांची. तर मग आपण जर हा व्हिडिओ टाकला आणि सगळ्या शेतकऱ्यांनी जर हे जर अवलंबलं तर नक्कीच परत जे काही जसं पेरूचं झालं तसंच याची सुद्धा मार्केट चांगलं अजून वाढायला मदत होईल. म्हणून म्हणजे विशेष करून त्यांनी बॅगिंगचं काय फायदे आहेत हे तुम्हाला सांगितलेले आहेत. तर पूर्वी आता
हा हा पूर्वी ज्वारीच्या आणि मकाच्या पिकावर आळी येत नव्हती. बरोबर. आज रोजी परिस्थिती विदारक झालेली. हो. वातावरणाला कशावर सुद्धा आळी आणण्याचा काम सुरू झालेलं आहे. कारण की काय असं समजा ते ग्लोबल वॉर्मिंग तो पाऊस जास्त वाढा लागला, हे व्हायला लागलं, सगळे निसर्ग कालचक्र याच्यात आपण त्यामध्ये अंदाजा सुद्धा लावू शकत नाही. बरोबर. पण येणाऱ्या परिस्थितीवर कसा आपण पर्याय शोधून पुढे जायचं मला कळण्यात समजा जो आतापर्यंत कळतं तोपर्यंत ज्वारीवर कधी फवारण्या करायचं काम पडलं नव्हतं पडलं. मक्कावर कधी फवारण्या करायचं काम केलेलं पडलं. नाही. आज रोजी मक्का हे पीक असं झालेलं आहे की त्याला 2 वेळ ड्रिंचिंग केल्याशी त्याला कणीसच येत नाही. नाही येत. बरोबर. ज्वारीचं सध्या तसंच झालेलं आहे. मग आता हे तर फळपीक आहे. हम्म. ह्या फळपिकावर आळी येणार म्हणजे पेरू असेल, सीताफळ असेल, मोसंबीमध्ये बी असेल, काही समजा वेगळे वेगळे रोग आढळायला भेटायला लागलेले. हा सगळा वातावरणाचा रोल आहे. आपण फक्त 1% काम करतोय. शेतकरी 1% काम करतोय, निसर्ग 99.99% निसर्ग काम करतो. बरोबर. त्याकरता आपल्याला पर्याय शोधला. हा पर्याय सगळ्यात उत्तम पर्याय आहे. कारण की याच्यामध्ये शाश्वत पैसे मिळू शकतात, पण हा एकट्यानं करून होणार नाही. कारण मी किती जरी बोंबलून सांगितलं की माझ्या सीताफळामध्ये आळी नाही, आज रोजी मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर जेव्हा तो ग्राहक घरी नेईन, त्याला पिकवीन आणि पिकवल्याच्या नंतर त्याचे ते अनुभव घेईन की खरंच आळी नाही, तो वेळ यायला लय दिवस लागेल. कारण की हे आळ्याचे सीताफळ जास्त प्रमाणात मार्केटमध्ये चाललेले, जेणेकरून ह्या सीताफळाला तेवढं हे होणार नाही, म्हणजे तेवढा प्रसार होणार नाही. सगळ्यांनी जर बॅगिंग करायला सुरुवात जर केली ते 100% त्याचं एक पेरू सारखं वातावरण निर्माण होईल, त्याच्यावरचा ठपका निघून जाईल किंवा याच्यामध्ये सीताफळामध्ये आळीने डोळे झाकून घ्यायला पुरते. आणि विषय असा आहे की गोल्डन सीताफळ हे आकारानं मोठं आहे. 1 किलोमध्ये 2 किंवा 3च बसतात. मग 50 रुपये किलो साधारण चिल्लर विकणारा 50-100 रुपये किलो विकत असेल आणि ते घरी जाऊन जर ते 100 रुपये वायाला जात असेल आळी निघून, तर मग तो घेणारा ग्राहक त्याला घेईलच कशाला. बरोबर. तुम्ही 10 रुपये किलो बी जर विकलं तर ते म्हणते 10 रुपये विनाकारण जाणार आहे. बरोबर. कारण की खाण्याचे योग्यच नाही. पण एका वा होईल शक्य, बॅगिंग केली की सगळं शक्य होऊ शकतं. हे आळी बी रहित फळ होऊ शकतं. नक्कीच. तर हे महत्त्वाचं आहे. आणि शेतकरी जे आहेत त्यांचं सुद्धा असं मत आहे की जर हे फळ जे आहे ते फळ टिकवायचं असेल, मार्केटपर्यंत लोकांनी घेतलं असं तर तुम्हाला वाटत असेल तर त्याला या काळज्या घेतल्या तरच याच्यावरचा ठपका तो निघून जाईल. आणि माझं जे मत आहे ते माझं मत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही जमिनीची निवड करा. जमिनीची निवड चुकली आणि अंतराची निवड चुकली तर मग आता प्रॉब्लेम अशी होऊ शकतात. तर बापूचे आपण फार फार आभारी आहोत की यांनी ही जी बाग आहे आपल्याला एवढी छान प्रकारे दाखवली. एक मार्ग तुम्हाला सुकर करून द्यायला मार्ग सांगितला. कारण की मला वाटतं हा यूट्यूबच्या याच्यामध्ये पहिला व्हिडिओ असेल की ज्याच्यामध्ये आळी होणार नाही किंवा आळी निघतच नाही असं म्हणणारा शेतकरी आहे. आणि बॅगिंग केला शेतकरी आपल्यासमोर आपल्याला मार्गदर्शन करतात किंवा चर्चा जी किंवा काम केलेलं आहे ते सांगायला ते तयार आहेत. सरांचं सुद्धा धन्यवाद मानतो की त्यांनी जे काही त्यांच्या याचा अनुभव 20 एकरचा अनुभव आहे तो अनुभव त्यांनी सांगितलेला आहे की त्यांच्या कडे 50,000 रुपये त्यांना यावर्षी खर्च वजा आता मिळाले की खर्च कशाचा 50,000 रुपये मिळाले. यावर्षी तुम्ही स्वतःच तोडला ना? नाही, व्यापाऱ्याला देतो आपण. व्यापाऱ्याला दिला. बरं. आणि त्यात बापूचे सुद्धा मी धन्यवाद मानतो की बापूंनी ह्या फळाचा सुवर्णकाळ सुद्धा पाहिलेला आहे. आणि आता जो काय म्हणू आपण त्याला बुडात गेलेले भाव सुद्धा त्यांनी पाहिलेले. तर त्यांनी मी ज्यावेळेस मला वाटतं त्यांचा व्हिडिओ केला होता आणि विशेष करून आपला प्रत्येक व्हिडिओ हा पावतीसह असतो तर तो 180 रुपये 160 रुपये पावतीनं त्यांचा डायरेक्ट बंच जो आहे तयार झालेल्या पावत्याचा आणि मार्केटमधल्या लिलावाचा सुद्धा व्हिडिओ आपण त्यामध्ये समाविष्ट केला होता आणि तो टाकला होता. बरोबर बापू? बरोबर. आणि आज जो आहे 15 रुपये 20 रुपये 30 रुपये किंवा मग बॅगिंग केलेला यांचा चांगला भाव गेला. तर हे सध्या ते पाहिलेलं त्यांनी आहे. तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला एक संदर्भ म्हणून घ्यायला हरकत नाही. जर जी लागवड केलेली आहे ती तोडायची का नाही तोडायची न तोडायची हा तुमचा निर्णय. माझा निर्णय मी माझा घेतला आणि मी कोणाला ब्लेम करणार नाही. कारण की मी लागवड केली तर मला जास्त उत्पन्न येईल बापू, त्यामुळे मी लागवड केली. त्याच्यामुळे असं की नाही की बाबा कोणाचं ऐकून मी लागवड केली. मी संदर्भच त्यांचा घेतला किंवा त्यांची लागवड केलेली आपण सुद्धा लागवड करून बघू. आता एक 5-6 वर्ष एका शेतकऱ्याचे जाणं म्हणजे काही लहान वेळ नाही. बरोबर. 1 वर्ष गेलं शेतकरी 10 वर्ष. हा. आणि आपण आता 5-6 वर्ष असून ती बाग काढली म्हणजे केलेलं कष्ट गेलं, मिळालेलं उत्पन्न जर आलं असतं तर ते गेलं.
आपलं काम गेलं, खर्च गेला, हे सगळ्या गोष्टी आपले जे स्वप्न आहेत ते पण थांबले. पण तरीही कोणाला ब्लेम करणं ठीक आहे. त्या पिरियडला 12 वर्ष 15 वर्ष दुष्काळ होता, त्या पिरियडला प्रत्येक जमिनीमध्ये ते सक्सेस होत होतं. पण आपण लावलं आणि आपल्या त्या सीताफळाच्या पायानं समजा त्याच्याकडून पाऊस चालू झाला आणि पाऊस जास्त वाढला की त्याचे प्रॉब्लेम, सेटिंगचे प्रॉब्लेम चालू झाले. कोरोनापासून पावसाचं प्रमाण वाढलं. हे माझाच अनुभव नाही, ज्यांचे भारी जमिनी आहेत त्यांच्या भारी जमिनीमध्ये सेटिंगच्या बऱ्यापैकी प्रॉब्लेम आले. पण खडकाच्या जमिनी आजही ज्या आहेत त्यामध्ये झाडं लावले की त्याला काही न करता सुद्धा सेटिंग होती. हा सुद्धा अनुभव आपल्याला आहे. तर एक संदर्भासाठी याचाच विरुद्ध याच्या अगोदर होतं विषय की काळ्या जमिनीमध्ये खूप चांगल्या प्रकारे फळाची साईज व्हायची. त्या प्रमाणात पहिल्यांनी कमी पावसाच्या काळामध्ये 2020च्या अगोदरची गोष्ट. आणि हलक्या जमिनीत फळं थोडे बारीक पडायचे, वेळेवर पाणी ज्यांच्याकडे नसतं किंवा पाणी नसलं तर फळाची साईज बारीक व्हायची. पर्जन्य वाढल्यामुळं नक्कीच ह्या गोष्टी उलट झालं म्हणता येईल. ज्या आपल्या मराठवाड्यात दुष्काळ वाडा म्हणून होता तो आज पूरवाडा म्हणून जवळपास यावर्षी घोषित झाल्यासारखा झाला. त्या बदलाचा परिणाम. आणि शेतकऱ्यांना माझा एक सल्ला राहील की हे पीक काढून तुम्ही कुठलं पीक लावणार आणि त्या पिकातून तुम्हाला किती उत्पन्न भेटणार, खर्च वजा जाता, याचा गणित काढा आणि त्यानंतर सीताफळ काढायचं नियोजन करा. कुठलंही नियोजन न करता सीताफळ बगीचा काढणे हे मला वाटतं योग्य नाही. तुम्ही दुसरं कोणतं पीक करणार आहे, सोयाबीन करणार आहे का कापूस करणार आहे, त्यातून तुम्हाला खर्च वजा जाता, किती पैसे येणार आहे याचं गणित मांडा. आणि आज सीताफळ किती देतं आणि सीताफळात आपण काय सुधारणा करू शकतो, पर्याय काय उपलब्ध आहे आपल्यापाशी, ते विचार करा, नियोजन करा. आणि तरच ह्या दोन्हीतल्या गणितात तुमचा कल कोणीकडे त्या दृष्टीनं विचार करा. आत्ताच रामेश्वर भाऊंनी आपल्याला सांगितलं की आपली बैठक म्हणजे याच्याकरता म्हणजे चालली आहे की म्हणजे सीताफळं म्हणजे काढू नये म्हणून त्याच्याकरता दीपक भाऊचा आटा असेल. आणि रामेश्वर भाऊंनी सुद्धा सांगितलं की हे पीक काढूनंतर त्या ठिकाणी आपण कोणतं घेणार आणि घेतलं त्याच्यापासून आपल्याला किती उत्पन्न मिळणार. आतापर्यंत शेतकऱ्याची काय अडचण होती, बऱ्याच लोकांनी म्हणजे फवारणी करून पाहिलं, ट्रॅप लावून पाहिले, उपाययोजना करून पाहिल्या, पण आळी कंट्रोल होतच नव्हती. आणि शेतकरी ह्या स्टेपला आला की फळबाग काढण्याच्या स्टेपला शेवटी तो आज येऊन ठेपला. त्याला पर्याय नाही. सगळे त्यांना पर्याय करून पाहिले, फवारणी करून पाहिली, ट्रॅप लावून पाहिले, परंतु आळी ही सीताफळात निघतच होती. परंतु आताच आपण ट्रॅपला सर माझं म्हणजे वैयक्तिक मध्ये बरं का, संशोधन करणारे हो आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं पुढे, बरोबर. पण ट्रॅपला माझं वैयक्तिक मत आहे की ट्रॅप नसावे भागात, नसावे का अजून जास्त माझं वैयक्तिक मत. बरोबर. मी काही कुठलं म्हणजे काही त्याच्यामध्ये हे नाही, पण मी त्याच्यामध्ये थोडंसं अनुभवलंय 2 वर्षापूर्वी हो की आज रोजी तुम्हाला या प्लॉट मध्ये कुठं फळमाशी आढळली का? नाही अजिबात नाही. ट्रॅप लावले होते, एवढ्या फळमाशा होत्या, हो. त्याचा काहीतरी ते शेंड स्मेल जास्त आकर्षित होतात ना ते. आकर्षित होता, असं बरोबर. माझं वैयक्तिक मत आहे. हो, आणि मी याच्यावर चर्चा हं. दीपक भाऊशी केली होती आणि रामेश्वर बापू सोबतही चर्चा केली होती किंवा ट्रॅप विषयी. ट्रॅप कुठल्या फळात, टरबूज, खरबूज हा ह्या फळामध्ये ट्रॅप हा. योग्य आहे. याच्यामध्ये समजा मी माझं म्हणजे एक आपलं वैयक्तिक मत मत म्हणा त्याला, बरोबर, म्हणजे बरोबर. असंही सुद्धा म्हणा. हा. परत कमेंटमध्ये परत येईल की 15 रुपये किलो सीताफळ जर असेल तर मग 3 रुपयाची बॅग लावायला त्याला परवडन का, म्हणजे मजूर असेल बॅग. नाही, दीपक भाऊ. तर विषय असा आहे, आज रोजी 15 रुपये रेट का झालेले, त्याच मुळे झालेलं आहे. आळीमुळे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. विषय तुम्हाला मी सांगतो की 15 रुपये रेट व्हायचं कारण का, एका किलो मध्ये हार्डली साधारणतः 4 फळ आहे. हो 3, 2, 3, 4 4 250 ग्रामचे 4 फळ. बरोबर. नेणारा 2 किलो नेतो 30 रुपयात, हो 8 फळं चालले, हो 8 पैकी एक तरी चांगलं निघल. बरोबर. ह्या आशानं तो 2 किलो घ्यायला लागलाय. मग 30 रुपयाला ते 1 किलो पडायला लागलाय त्याला. ते बी निघायला नाही. म्हणून ते रेट आहे. आणि जर तुम्ही शाश्वत देत असाल की याच्यामध्ये त्यांना जर होतच असं आळीच नाही निघत, विकणारा ठासून विकू शकतो, नाही माझ्या सीताफळात आळी नाही, तो तुम्ही घ्यायचे तर घ्या 50 ना किलो ना, नाही तर नका घेऊ. आणि ज्यावेळेस काय प्रत्येकाचं जी गोष्ट महाग होती त्या गोष्टीकडे धाव जास्त होती. कोणाला ती गोष्ट आकर्षित करते, भले त्याच्यामध्ये भुसा भरलेला आहे. मी अनुभवलेलं आहे. ब्रह्माच्या थायल्या, सरकीच्या थायल्या ऑनमध्ये भेटायच्या, तर ते 2-2 हजार ऑन दिले. काहून की सगळे लोक तिकडे होते, तेच घ्यायला लागले. बन्नीला तोच कापूस होता, ब्रह्मालाही तोच होता. पण ती एक
एक हे हवा आहे. जेव्हा खायला जर ग्राहकाला चांगलं भेटायला लागलं आणि त्याला क्वालिटीचं भेटायला लागलं, आज रोजी मी सांगतो ना, माझं सीताफळ रिलायन्स मॉलला गेल्याच्या नंतर की त्याचे रेट सुरुवातीचे माझ्याकडून जाग्यावर 112 रुपये किलो पोचना त्यांना दिले. बळीराजा फार्मर प्रोड्युसर कंपनीने पोच डिलिव्हरी हैदराबादला दिली. ते त्यांनी पिकवल्याच्या ग्राहकाच्या काही कंप्लेंट नाही आल्या म्हणून त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी प्रमाणात आणि आमच्या मालाची प्रशंसा केली की तुमचा माल की खरंच सुंदर आहे, ग्राहकाची कुठलीही कंप्लेंट आली नाही. आणि त्यांनी मग त्या दिवशीपासून निर्णय घेतला रिलायन्सना की आम्हाला खरेदी करायचा तर बॅगिंगचाच माल करायचा, विदाऊट बॅगिंगचं एक फळसुद्धा नाही घ्यायचं. असा निर्णय त्यांनी निर्णय घेतला. नाही तर मग बॅगिंग नाही भेटल्या तर सीताफळ खरेदी बंद करायचं. बरोबर, त्याचे ताळे निघतात. मग नाव कशाला खराब करून घ्यायचं. तर या व्हिडिओचा जो प्रमुख उद्देश होता तो तुमच्या लक्षात आला असेल की लागवड केलेल्या ज्या आहेत, आता कोणी लागवड नवीन करणार नाही त्याच्यामध्ये, कारण की आता प्रॉब्लेम भरपूर वाढलेले, पण ज्या लागवडी केलेल्या आहेत, जर माझा व्हिडिओ बघून काढून टाकायचा निर्णय जर असेल तर जो मी सांगितलं तशा प्रकारे जर जमीन असेल, माझी जशी जमीन आहे तशी जर असेल तर मग तो तुमचा निर्णय राहिला, मी हे सांगणार नाही. पण जर तुमची हलकी जमीन असेल, मुरमाड जमीन असेल, वरतीच मुरुम असेल, योग्य अंतर असेल, तर माझ्या मते तरी तुम्ही बापूचं सरांचं यांचं ऐकायला पाहिजे. ते त्यांनी काय जे मार्गदर्शन केलं आहे ते, नाही तर मग माझा मार्ग तुम्हाला मोकळाच आहे. पण तरी तो संदर्भ म्हणून हा व्हिडिओ तुम्ही घ्यावा असं आपणास विनंती करतो. सर्वांनी आपल्याला त्यांचे जे अनुभव आहेत ते अनुभव आपल्याला सांगितले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो आळीचा, या बापूंनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचा धन्यवाद मानतो. आणि जर शेतकऱ्यांनी सगळ्यांनी जर केलं तर परत एकदा त्या सीताफळाचे भाव वाढायला जे ते मदत त्यातून नक्कीच होईल. आणि सगळ्यांनी केलं तरच हा फायदा आहे. किंवा मग एकाने केलं तर त्यांचा स्वतःचा फायदा होतोच. ते असंही म्हणू शकले असते की सगळ्याच्या बागांनी उद्या पण माझं तर भाव चांगला यायला लागला ना तर होऊ द्या, पण त्यांनी हा विचार न करता बाबा सगळ्यांनीच केलं तर याचे परत आणखी भाव वाढतील म्हणून त्यांनी हा जो व्हिडिओ आजपासून याच्यापासून प्रोसेसिंग थांबलंय ना, फक्त आता आळी निघते म्हणून त्याच्यापासून ते पल्प निघाला, बरोबर, त्याचे पुन्हा काय ड्रायफ्रूट व्हायचे ते होईना. बरोबर, आपल्याला त्याच्यामध्ये एवढं काम करायचं मोठ्या प्रमाणात की हो, खाण्याच्या पलीकडे त्याचे काय पदार्थ तयार होतील, बरोबर, ते थांबले. ते थांबले. आणि मध्यंतरी एक बैठक झाली होती, त्या बैठकीत मी होतो, तर त्याच्यामध्ये एक प्रश्न असा विचारला होता की तुमचा जो पल्प आहे तो व्हेज आहे का नॉन व्हेज आहे, आणि ज्याचं व्हेज आहे त्याने हात वर करा. आपल्याला एक फार मोठी मागणी आलेली आहे तर त्यांनी हात वर करा. एकही पल्प जे बनवलेले आहेत टनानी बनवलेले व त्यांनी एकाने हात वर केला नाही. त्यांना हे माहित होतं की आपल्या फळामध्ये आळ्या आहेत आणि त्याचाच पल्प आहे, आणि ते नॉनव्हेज म्हणून ते जे सरकार आहे ते सरकार समोरच्या देशाचं सरकार घ्यायला तयार नाही. जे बापू म्हणतात तेही योग्य आहे की जर या अडचणी सुटल्या तर अजून ह्या मालाला भाव वाढतील. माझी तर बाग मी काढलेलीच आहे, माझी काय काढलेली आहे त्याचं सुद्धा उदाहरण मी दिलेलं आहे. आणि त्यावर मी कोणाला ब्लेम न देता मी समाधान आहे, कारण की माझ्या जमिनीमध्ये पाऊस वाढला त्याच्यामुळं ते काढणं ठीक होतं. आता याच्यानंतरचा काय पाऊस आला मला माहीत नाही, पण मी आतापर्यंत घेतली आता नको असं म्हणून. तर ज्याचा त्याचा आपला प्रश्न, ज्याचा त्याचा आपापला विचार, पण तुमच्या मातीचा पिकाचा विचार करता आपला आपण निर्णय घ्यावा. आणि हा जो व्हिडिओ हा संदर्भासाठी घ्यावा ही आपणास विनंती करतो. सर्वांची धन्यवाद मानतो आणि थांबतो. राम राम.